तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट। 17 वर्षांचा संघर्ष आणि धरणातील भ्रष्टाचाराचे सावट। तालुका संग्रामपूर, जी बुलढाणा येथील आलेवाडी गावावर गेली 16 वर्षे महाविकास मंडळ पाटबंधारे विभागांतर्गत धरणाचे काम सुरू आहे। यावर्षी हे काम सुमारे 90% पूर्ण झाल्याचे दिसते। मात्र उर्वरित 10% कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। स्थानिक शेतकरी व नागरिकांचे म्हणणे आहे की ठेकेदाराने सर्व काम इमानदारीने केलेले नाही। विशेषतः धरणाच्या भिंतीत काळी माती वापरण्याऐवजी पिवळ्या मातीचा वापर झाल्याची चर्चा आहे। यामुळे कामाच्या टिकाऊपणावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे। गुणवत्ता तपासणीची तातडीची गरज। जळगाव उन्नती न्यूजचे मुख्य संपादक देशमुख यांनी या संदर्भात आमच्याशी संपर्क साधून संपूर्ण बाब मांडली। त्यांच्या मते जर कामाच्या सुरुवातीपासून योग्य नियोजन व पारदर्शकता ठेवली असती तर आज या धरणात पाणी साठलेले दिसले असते। दुर्दैवाने भ्रष्टाचाराच्या सावटामुळे शेतकऱ्यांना अद्याप या धरणाचा लाभ मिळू शकलेला नाही। शेतकरी सांगतात की जर हे धरण पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाले तर परिसरातील शेतीला मोठा हातभार लागेल। सिंचनाची सोय झाली तर पिकांचे उत्पादन वाढेल आणि पाण्यावरील अवलंबित्व कमी होईल। मात्र अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाचे काम या स्वप्नावर पाणी फेरण्याची शक्यता आहे। सातपुडा पायथ्याशी उभारलेले धरण। हे धरण सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेले असून भूगोल आणि पावसाच्या प्रमाणानुसार ते पाणी साठवण्यासाठी योग्य ठिकाणी आहे। पाटबंधारे विभागाने या ठिकाणी मोठ्या अपेक्षेने योजना राबवली होती। मात्र गेल्या 16 वर्षांपासून काम सुरू असूनही अद्याप ते पूर्ण झालेले नाही। या कालावधीत अनेकदा ठेकेदार बदलले गेले, निधी मंजूर झाला, परंतु प्रगती कासवगतीने झाली। यंदा 90% काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला तरी उर्वरित काम पूर्ण होण्याची खात्री कोणालाच नाही। भ्रष्टाचारावर कठोर कारवाईची मागणी। स्थानिक ग्रामस्थ व शेतकरी संघटनांनी पाटबंधारे विभागाला लेखी निवेदन देऊन तातडीने स्थळ निरीक्षण करण्याची मागणी केली आहे। विशेषतः धरणाच्या भिंतीत झालेल्या मातीच्या बदलासारख्या अनियमिततेची चौकशी व्हावी असे त्यांचे म्हणणे आहे। जर तपासात दोषी आढळले तर संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी सर्वसामान्यांची मागणी आहे। कारण हे केवळ आर्थिक भ्रष्टाचाराचे प्रकरण नाही तर शेतकऱ्यांच्या भवितव्याशी निगडीत आहे। शेतकऱ्यांची आशा अजूनही जिवंत। सर्व अडचणी असूनही स्थानिक शेतकऱ्यांना आशा आहे की लवकरच धरणाचे काम पूर्ण होईल आणि त्यांच्या पिकांना पाणी मिळेल। हा प्रकल्प जर योग्य पद्धतीने पूर्ण झाला तर तो शेतकऱ्यांसाठी खरेच वरदान ठरेल। परंतु जोपर्यंत गुणवत्ता तपासणी होत नाही आणि दोषींना शिक्षा होत नाही तोपर्यंत हा प्रकल्प अपूर्ण व वादग्रस्तच राहणार, हे वास्तव आहे। जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज।